डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी केंद्र गवळी वस्ती येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. यंदाचे हे 3रे वर्ष होतं. या विवाह सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी महसूल विभागात अनेक क्रांतिकारक निर्णय घेणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे डॅशिंग पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्र कोठे, आमदार विक्रांत पाटील यांची सन्माननीय उपस्थिती होती. हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना मंत्री महोदयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या दिमाखदार सोहळ्याचा शुभारंभ झाला. विविध जातीची 8 जोडपी यावेळी विवाह बंधनात बांधली गेली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सामाजिक उपक्रमाचे आवर्जून कौतुक करत मागील 18 वर्षांपासून संघटना लोकहितासाठी करत असलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस सरकार कधीच कमी पडणार नसल्याचे सांगत कोठे यांनी सांगितलेली गुंठेवारी तसेच B2 मिळकतीचा प्रश्न एका महिन्यात सोडवणार असल्याचा जाहीर शब्द दिला. जयकुमार गोरे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालत संभाजी आरमार सामान्य माणसासाठी करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या सोहळ्यास माजी उपमहापौर नानासाहेब काळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हा परिषद अर्थसभापती चेतनसिंह केदार, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग रजपूत, उद्योजक मनीष सुरवसे, शिवसेना जिल्हा प्रमुख शरणराज केंगणालकर, प्रशांत बडवे, डॉक्टर अनिल हुलसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहर प्रमुख सागर ढगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपजिल्हा प्रमुख सागर संघवे, संघटक राज जगताप, राजू रच्चा, पिंटू औरंगे, सुधाकर करणकोट, प्रवीण मोरे, प्रदीप मोरे, अविनाश विटकर, बाळासाहेब वाघमोडे, द्वारकेश बबलेदीकर, दिनेश निंबाळकर, स्वप्नील इराबत्ती, किरण ताकतोडे, नागेश भनकडे, अक्षय अच्युत गटला यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यात 3000 लोकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.